अगदी आपण जर पाहिला तर कालचा दिवस अप्रतिम होता. कालच्या दिवसामध्ये अगदी रेकॉर्डवर रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळाले होते, ज्यामध्ये आपण पाहिला तर पहिल्याच मॅचला अगदी सर्वाधिक धावसंख्या आपण पाहिली होती 109 धावांची. त्यानंतर 2 अर्धशतक कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला मिळाले होते. पहिला अर्धशतक पूर्ण केला होता रितेश याने आणि दुसरं अर्धशतक रिक्षा संघटना मुर्दा या संघाचा गणेश याने पूर्ण केला होता. कालच्या दिवसामध्ये 48 धावा आपण पाहिल्या होत्या कुणाल्याच्या, 46 धावा सॉरी, आणि आजच्या दिवसामध्ये 44 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू आपल्याला पाहायला होता. जानकारी मुर्दा या संघाचा फलंदाज हरेश याला आपण बघितला होता. ग्रेट टुर्नामेंट, एक चांगलं आयोजन, एक चांगलं नियोजन. अजून एकदा मी ज्याने जेवण केले त्या सर्व जेवण करणाऱ्या माणसांना मी पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतोय. अप्रतिम टेस्टी जेवण त्यांच्या माध्यमातून आम्हाला आज नक्कीच जेवण मिळालंय, त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही आभार मानतोय. काय करायचं ना आपल्या टुर्नामेंटला. सेकंड राऊंड मधील पहिला मॅच ऑन केलं जाते. एका साईडला आपण पाहिलं तर चौक मास्टर आहे, तर दुसऱ्या साईडला जानकारी मुर्दा या दोन संघादरम्यान इथे मॅच खेळला जातोय. टॉस जिंकला होता जानकारी मुर्दा संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय संघाच्या कर्णधाराने घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले चौक मास्टर या संघाला. जो संघ जिंकेल तो संघ पुढे म्हणजे सेमी फायनल मध्ये जाऊन प्रवेश करेल. या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर दीपक कदम आणि त्यानंतर दिनेश पागदरे हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू दिनेश, आपलाही खूप खूप आभार की पंचांच्या भूमिकेमध्ये महेंद्र मास्टर्स या संघाला तुमच्या माध्यमातून सहकार्य आम्हाला मिळालं गेलंय. नहीं चल रहा है बोलता है, देख जरा रिफ्रेश मार इसको. बॅट्समॅन पाठवा ना. हो बॅट्समॅन पाठवा ना. नाही तुम्ही गेला तुम्ही तत्पर धावाचा आहे, त्याला तेवढंच धावाचं आहे. धावा चार मॅच आहेत अजून. वाजले 2:30 वाजले. हा दिलीप भाऊ आले का तुम्ही? ओके ओके ओके. पाठीमागचा गेट आपला अण्णानगर साईडचा आहे ना, तो गेट उघडा आहे. अण्णानगर साईडचा गेट आहे ना, तो उघडा आहे. चला जानकारी मुर्दा संघ लास्ट आणि ऑफिशियल कॉल आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जानकारी संघ करताय ना स्टोरी, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, लक्षात घ्या. दिलीप घरत येत आहे का? दिलीप घरत यार मैं इधर आता अभी स्टोरी के लिए नहीं है क्या? Elridge, scoring you do? मालिक जानकारी मुर्दा संघ लास्ट आणि ऑफिशियल कॉल आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅट्समॅन तिथे पोहोचले. पहा उन्हाचा तडका खूप आहे, लक्षात घ्या. फलंदाज आतमध्ये गेले. दिलीप घरात येते बघ जरा खाली उतर. अरे चालू कर रहा है. मॅच ऑन करायचे.
दोन्ही कॅप्टनला बोलवा. चला दोन्ही संघ जाणकारी मुर्दा संघ लक्ष द्यायचं आणि चौक संघ कॅप्टनला बोलवा. 4 ओव्हरची मॅच असेल लक्षात घ्या. जाणकारी संघ आणि 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरची मॅच दोन्ही टीम लक्षात घ्यायचं. संजय 4 ओव्हरची मॅच असेल लक्षात घ्या. चला मॅच ऑन करा. अंपायर 4 ओव्हर का मॅच आहे. चलो मॅच लवकर तुरंत ऑन करायचे. काय बोलता. काय झालं दिना काय ना फिल्डिंग कशाला घेता प्लेयर येते तर. चला 4 ओव्हरची मॅच आहे. अंपायर मॅच ऑन करायची लगेच. नाही तर सरळ आता 1 मिनिट लास्ट आहे. बॉल पडला पाहिजे लगेच. सलामीची जोडी मैदानामध्ये संजय आणि त्याच्या समवेत आपण बघतोय. जरा चौक संघ आपला एक खेळाडू पाठवा. मॅच ऑन केली जाते. पहिला गोलंदाजची मार्गवर विनय. संजय आणि विलास गोलंदाजी मार्गवर विनय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिला बॉल हाताळण्यासाठी 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हर पहिला पॉवर प्ले असेल. 4 गोलंदाज. 35चा एक गोलंदाज ओव्हर करू शकतो लक्षात घ्या. संजय आणि विलास ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. पहिल्या बॉलवरती आले सिंगल. अगदी सुरुवात आपण बघतोय श्री गणेशा केला धाव फलकाचा. नेक्स्ट बॉल ओहो शॉर्ट पॉइंटवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलाय. एक सिंगल या बॉलवरती मिळाली जाईल. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 2. चांगली सुरुवात. जाऊ शकते. पहिला षटक आपण बघतोय. चांगली सुरुवात गोलंदाजी मार्गावर केली जाते. गोलंदाजी मार्गावर आपण बघतोय विनय याला. एक सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात आता मात्र गोलंदाजी मार्गावर आपण बघतोय. संजय सारखा फलंदाज रीडिंग एज मॅचची 3 एष्ट्या उद्ध्वस्त. फर्निचर बिघडवलाय आणि पहिला विकेट गमावलाय. टीम चौक या संघाने. संजय हा फलंदाज अगदी पहिल्या ओव्हरमध्येच बाद झालाय. अगदी स्वस्तावरती बाद झालाय. अपेक्षा होती जास्त धाबांची मात्र अगदी आपण पाहिलं तर 4 ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्या. प्रत्येक वेळी अनाऊन्स केलं जाणार नाहीये. 2 ते 3 वेळा अनाऊन्स केलंय. 4 ओव्हरची मॅच आहे. पुढील बॉल तुफान येतो नवीन फलंदाज मैदानामध्ये. हो तुफान आलाय आणि तुफानी फटका खेळलाय. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार येते आणि या चौकाराने तुफान आता मात्र तुफानी फटकेबाजी करत असताना पहिला बॉल आल्या सरळ चौकारासाठी चांगले बॅटिंग पाहायला मिळाले. पहा तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे.
स्वतःवरती स्वतःचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे. स्वतःमध्ये टॅलेंट असला आणि त्या टॅलेंटला दाखवण्याचं काम मात्र तुम्हाला करायचं आहे. आणि तो काम मात्र इथे तुफान करतोय. अजून एक तुफानी चौकार येतोय. शानदार, वजनदार, दमदार चौकार. थँक्यू डीजे. इथं मात्र ढोल नाही ढोलत आहेत. इथे आपण बघतोय बॉल अगदी डुलतोय वाऱ्यावर आणि तो डोळवण्याचं काम मात्र काम करतोय तुफान चौकाराने. त्यानंतर लास्टच्या बॉलवरती एखादी सिंगल. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 11 धावा. एक गडी बाद झाला इथे. संजय आपण पाहिला तर अगदी पहिल्या बॉलवरती इथे पहिल्या ओव्हरमध्ये इथे अगदी स्वस्तामध्ये बाद झालाय. दुसरा गोलंदाज 35चा असेल, लक्षात घ्या. 4 ओव्हरमध्ये अलाउड आहे. अलाउड आहे. तुषारला फोन. मंडळाच्या नियमाप्रमाणे 35चा गोलंदाज इथे खेळवला जाणार नाही, लक्षात घ्या. 4 ओव्हरमध्ये गोलंदाजची मार्गवर गोलंदाज रणजित येतोय. क्रमांक 2 वरती रणजित या गोलंदाजाला बोलवलं गेलं. अशा प्रकारे गोलंदाजी रणजितच्या माध्यमातून केली जाईल यावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पण तुम्हाला आता मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्यात पहिल्या गोलंदाजाने आणि सेकंड ओव्हरमध्ये रणजित काय करेल. चांगला कव्हर क्षेत्रामध्ये फटका केला आहे. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. चांगली बॅटिंग तुफानच्या माध्यमातून करत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त बॅटिंग. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितल्यात. आता मात्र कुठेतरी जी धावसंख्या पुढे नेण्याचं काम मात्र तुफानच्या माध्यमातून केलं जात आहे. हो, सफल झाला होता. अगदी आडव्या बॅटने सरळ चेंडूला पाठवलाय. लांब लचक षटकार. जे षटकाराने धावफलक पुढे सरकलाय आणि जाऊन पोहोचलाय. अगदी वेगाने फ्लाय झालाय. 19 या आकड्यावरती. 19 रन ऑन बोर्ड. 19 रन स्कोर बोर्ड पे स्कोर लग चुका है. वाईट गेंद खराब इथे चेंडू धावफलकावरती पाहायला मिळतोय. एक चांगला चेंडू हाताळावा लागेल. एक मोठा फटका आलाय. थोडासा प्रेशर गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. मात्र काय बॅटिंग आहे. तुफानी बॅटिंग तुफानच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता आणि सफल होऊन अगदी 20 सेट मध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता.
बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ज्या प्रकारे बॅट फिरली गेली होती असं वाटलं होतं की नक्कीच हा चेंडू येईल का बाहेर. तर पहा चतुराई गोलंदाजाकडेही असते आणि ती चतुराई मात्र गोलंदाज रणजित या गोलंदाजाने दाखवलंय. पुढील बॉल गोलंदाजी मार्गवर आहे. हो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉलचा फटका खेळलाय कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दिलाय दस्तक. नाही एक्का नाही दुक्का येतो सरळ चौका चौका चौका. सरळ केलाय लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू फसलाय आणि सरळ हातामध्ये दिला गेलाय. मोठी विकेट आहे. जो तुफान करत होता तुफानी तो बाद झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागला गेल्या 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नवीन फलंदाज हिलरी मैदानामध्ये येते. या ओव्हर मधील अंतिम बॉल बाकी असेल. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये तुम्हाला 50 ते 55 धावा या धावफलकावरती लागणं गरज आहे. आत्ताच आपण बघतो आमच्या मान्यवर व्यक्तींची इथे उपस्थिती होत असताना सन्माननीय श्री दिलीप गरज सर यांचं इथं आगमन झालंय. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय श्री दिलीपजी गरज सर यांचं इथं आगमन होत असताना या मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. हिलारी आपण बघतोय सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेलाय. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या जात आहेत. उशिरालीला मान्यवरांच्या माहितीसाठी सामना चालू आहे. जानकाई मुर्दा वर्सेस चौक या 2 संघादरम्यान. 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 26 धावा. 26 रन्स. सन्माननीय श्री दिलीप गरज सर यांचा इथे सन्मान खरंच असताना आपल्याला पाहायला मिळतात. रिचर्ड आणि वेलिंग्टन दोघांच्या माध्यमातून त्यानंतर क्विंटन यांच्या माध्यमातून हा सन्मान इथं दिलीप सरांचा केला जातोय. एक वरिष्ठ व्यक्ती आणि त्यांची उपस्थिती या मंचावरती आम्हाला लाभली गेली. अतुल येते क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्गवर. पहिला बॉल हाताळण्यासाठी अगदी सज्ज आहे. हो यावेळी बॉल केला गेलाय. मात्र आपण पाहिला तर डॉट नक्कीच असता जर यष्टीरक्षकाच्या हातात गेला असता. एक सिंगल मिळाली झाली या बॉलवरती. एका सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना फलंदाजी करतोय तो म्हणजेच चौक मास्टर संघाची धावसंख्या 27. 27 धावा. पुढील बॉल अतुल्याचा. करा बाय. लाईन अगदी आपण पाहिला तर आउटसाइड द लेग आहे आणि अंपायर लगेच आमच्याकडे वळत आहेत आणि हा वाईट बॉल इथे घोषित करतात. अवांतर धाव्याने धावफलक पुढे सरकला जाईल.
संघाची धावसंख्या पाहायला गेलं तर धाव फलकावरती पाहायला मिळते. हो हो, चेंडू स्लॉट मधून सरळ लॉंग रिझनच्या पाठवलंय सरळ प्लॅट मध्ये. चौथी जावा एका षटकाराने धावपळत अगदी वेगाने फ्लाय झालाय आणि पोहोचलाय 34 या आकड्यावरती. अजून एक शॉट ऑन पूल पूल पॉवरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. थँक्यू विजय. हिलरी ऑन फायर. 2 बॉल मध्ये 2 षटकार. त्याच्या बॅट मधून आपण बघतोय त्याचं नाव आहे मिस्टर हिलरी. काय बॅटिंग करते, काय बॅटिंग करते. आक्रमकतेचा दुसरा रूप इथे मात्र त्याने धारण केलाय. तुषार पाटील यांना विनंती असेल आपण जेवण झालं असं तर जरा लवकरात लवकर स्कोरिंग साठी यायचं. लगातार तिसरा षटकार. षटकारांची ठिगडी साध्य केले फलंदाज हिलरी याने. जे खेळाडू मैदानामधून येतात त्यांना विनंती असेल बाहेरून या प्लीज. संघाची धावसंख्या 46. 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करते हिलरी. क्या बात आहे. 4 बॉल आणि 20 धावा. हिलरी जणू काय मैदानामध्ये गरमागरमी आणले. दुपारच्या जेवणाचा अगदी राग मला वाटतं हिलरीने काढले. ग्रेट बॅटिंग मिस्टर हिलरी. 3 बॉल मध्ये 3 सरळ पाठवले बाहेर आणि चौथा बॉल पुन्हा इथं सज्ज आहे. 4 मध्ये 4 पाहायला मिळतील काय. 3 मध्ये 3 मारल्यात. चौथा का नाहीये. लाईन चांगलं ठेवले गेले. आउट साइड ऑफ आहे. आपण बघतोय डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. आता मात्र कुठेतरी हा पहिला डॉट इथे पाहायला मिळतोय अतुल याच्या गोलंदाजीवरती. अटॅकिंग फलंदाजी आहे. 46 धावा धाव फलकावरती आहेत. जबरदस्त बॅटिंग. फुल टॉस. ह्यावेळी स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूला केलाय. पंचाने बिमर घोषित केलाय. या बॉलवरती मिळाली जाते सिंगल. एकच धाव. बिमर बॉल आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. 1+1 धावा. 2 धाव्याने पोहोचले 48 वर. फ्री हिटचा बॉल आहे. काय केलं जाईल. अतुलने जणू काय दुपारचं जेवण जेवला नव्हता म्हणून अगदी षटकाराने चौकार खातोय आणि त्यामध्ये ऍडव्हान्स मध्ये जिथे सवड नाही तिथे 9 बॉल खातोय. हो यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझन. चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाला चुकवून करतोय. टाटा बाय बाय चौकार.
जे पहा शेवटची 4 मिनिटं आहेत जाणकाई मुर्दा संघ 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हा षटक संपवायचा आहे. टायमर जास्त खर्च केलाय तुम्ही लक्षात घ्या. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपण बघतोय हरीश. अंतिम षटकामध्ये आपण पाहिला तर हरीश याला गोलंदाजीसाठी बोलवलं गेलंय. स्ट्राईक एंडला आपण बघतोय आक्रमक फलंदाज मिस्टर इलरी. आज काय बॅटिंग केलं इलरी याने. हो हो फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चांगलं क्षेत्रक्षेप पाहायला मिळालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. फेकी आली आहे मात्र या बॉलवरती फक्त 2 धावा घेतल्या जातील कारण हिलरीला माहिती आहे 5 बॉल जर मी थांबलो तर 5 मध्ये 3 मारण्याची कॅपॅसिटी माझ्याकडे आहे. पहा अगदी डगआउट मधून सांगितलं जात आहे भाई तू मारेगा मार. हे प्रोत्साहन असते. ते प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. हो फटका फसलाय. बॅटचा कडा लागलाय. नो मॅच रिझन मध्ये चेंडू पडतोय. चेंडू वेगाने जातोय फॉल क्षेत्रामध्ये. सरळ 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 चौकार. थँक्यू डीजे. चौकारानं गाव पुढे सरकला. 58 धावा 58 रन. 4 ओव्हर मध्ये एवढी धावसंख्या. 58 धावा. पुढील बॉल गोलंदाजीच्या मार्गावर. हो यावेळी पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. इथे डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. अनाऊन्स काय करा हो हो पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचं काम मात्र केलं आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू केला जातोय. डबल घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. हिलरी पोहोचेल का. हिलरी ते पोहोचलाय मात्र दुसराही फलंदाज स्ट्राईक नॉन स्ट्राईक गेंडकडे पोहोचला गेलाय आणि या 2 धावा. 60 धावा धावफलकावरती लागल्यात. या ओव्हर मधील अजूनही बॉल बाकी आहेत 2. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. काय केलं जाईल. शेवटचे अंतिम 2 बॉल बाकी आहेत. पुढील बॉल हो हो फटका खेळलाय. थांबलाय आणि अगदी कॉर्नर रिझन मध्ये कॅच सुटलाय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केला जाईल काय मात्र इथे काय करतात गोलंदाज बाद होत आहेत. डेड आहे. ओके एक सिंगल या बॉलवरती मिळाली जाईल. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पोहोचले जाऊन 61. 61 अंतिम बॉल बाकी आहे. बॉल काउंट होईल मित्रा. बॉल काउंट होईल. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल आहे. काउंट होईल रिटायर्ड झालं तर. रनर रनआउट नाही झालं. रनर ठेवू शकतात ना. नाही रनर पण अलाउड नाही. रनर अलाउडच नाही. अरे रनर ठेवू शकतात ना. अलाउडच नाही. रनर अलाउडच नाही. रनर आहे का.
अंतिम बॉल आहे. चला मॅच ऑन करा अंपायर. शेवटचा बॉल आहे. 61 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. काहीच आहे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. फटका खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक होतील करतोय चुकी. चेसला घातला होता आणि चेसना वरनं त्या गॉगलवरनं बॉल लागला. त्याच्या डोळ्याला लागलाय का बघा. पहिलं त्याच्या डोळ्याला लागलाय का बघा दिनेश. चष्म्यावरती बॉल लागलाय. लवकर जा जरा काहीतरी घेऊन. फास्टर बॉक्स घेऊन जा. ओव्हर झाल्यात. इनिंग संपले. डाव संपलाय. वैयक्तिक 30 धावांवरती खेळी केली आहे. जबरदस्त. हिलरी पाणी पाठवायचंय. हिलरीला पाणी द्या. हिलरीला पहिला डाव इथे संपला गेलाय. धाव संख्या धाव फलकावरती 63 आणि लक्ष ठेवला गेलाय 64 धावांचा. चला डोंगरी तारोडी संघ कॅप्टन आपण व्हायचं लगेच. डोंगरी तारोडी कॅप्टन डोंगरी तारोडी संघाचे कर्णधार लवकरात लवकर टॉससाठी या. आपले प्रमुख मान्यवर इथे उपस्थित झाले. त्यांच्या शुभ हस्ते आपल्याला टॉस करायचे आहे. विनंती असेल डोंगरी तारोडी संघाला लवकरात लवकर या. सौची पारू नेसली गो नवा सारा. सौची पारू नेसली गो नवा सारा. पावसल गो लागो पारू हॅलो क्विंटन स्टेजवर आहे. चला फ्रँक भाऊ या लवकर. कॅप्टन मी विनंती करतो सन्माननीय श्री दिलीप गरज सर आपणास विनंती असेल आपला शुभ असते. यानंतरचा मॅचचा टॉस इथं आपण करणार आहोत. 4 ओव्हरची मॅच असेल लक्षात घ्या. भाईंदर मास्टर आणि डोंगरी तारुडी या दोन संघादरम्यान इथे टॉस केला जातोय.
आणि इथे बैल लावला तो चढेल कसा सांगा मला. इथून चढायला होतो इथे बॅनर लावला तर चढेल कसा. नाही ते मध्ये बांबू आहे वरती आडवा बांबू आहे. ही बघा सीडी आहे दुसरी. गया कल त्याच्यातून उतरला तो बोलते चालेल मला काय वांधा नाही. शालीमार आहे शालीमार. आराम के साथ है. चला जी बाईक मैदानामध्ये आहे ती बाहेर काढा. आमचे वॉटरमॅन वो उसको फोन कर ना भाई. तो अभी तू ही करेगा लाइव स्कोरिंग. मी करतो ना. हो मी करतो. स्कोरिंग हा चालेल चालेल. मग याच्या पहिला पण तू कशाला ठेवू लाग मग आता तू पण नव्हतास ना. ए उसे टी शर्ट पे मार खाली. बोलो तो टी शर्ट पे मार. कौन सा टॉस जिंकलाय. यानंतरच्या मॅचचा आपण पाहिला तर डोंगरी तारोडी आणि भाईंदर मास्टर या दोन संघादरम्यान टॉस झाला. भाईंदर मास्टर आयोजक कमिटी आणि आयोजक संघाने ते टॉस जिंकला. निर्णय कळवायचा लक्षात घ्या. भाईंदर मास्टर्स आपला निर्णय आपण कळवायचे. मॅचला सुरुवात केली जाते. एक विशाल मोठं लक्ष समोर ठेवलंय. फलंदाजी करत असताना टीम चौक या संघाने दिनेश आणि नयन ही जोडी मैदानामध्ये आहे. लक्ष समोर ठेवलं आहे. 64 16 धाबांचा टार्गेट असेल. प्रत्येक ओव्हरमध्ये लक्ष असेल. पहिला बॉल लाईन चुकीची आहे. गोलंदाजी मार्गवर विलास आउटसाइड द लेग स्टंप. अंपायर डिसिजन इज अ वाईट बॉल. त्या प्रकारे पंचांच्या भूमिकेमध्ये या भर उन्हामध्ये आमचे दोन्ही पंच काय कामगिरी करत आहेत. एका साईडला गोट्या नंबर 2 ईश्वर माची. हो यावेळी पटका केलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट आहे का. काय प्रयत्न केलाय. काय प्रयत्न केलाय. काय प्रयत्न आहेत. काय प्रयत्न आहेत. जबरदस्त झेल घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. नाव काय त्याचा. मायकल. जबरदस्त. अगदी जसा पाण्यामध्ये सूर घेतात तसा सूर या मैदानामध्ये जमिनीवर घेतलाय. जबरदस्त प्रयत्न केले गेले होते. आता
आता मात्र पुढील बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. केलेला आहे अगदी आपण पाहिला तर काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव इथे घेतली गेले. 2 धावांवरती समाधान आणि फलंदाज कोण बाद असेल आणि नयन हा फलंदाज इथे बाद होत आहे. चौसष्ट धावांचा भला मोठा लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता मात्र पहिला विकेट गमावला नयन या फलंदाजाचा. नवीन फलंदाजीसाठी मैदानामध्ये फलंदाज जातो मागच्या मॅचचा हिरो हरीश. चांगलं बॅटिंग करावी लागेल कारण पहिल्या जर काही बॉल आपण बघितले 3 बॉल बघितले तर 6 धावा या धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना टीम जाणकाई मुर्दा संघाने त्या प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 16 धावा करायच्यात आणि आता मात्र बॅटिंग करत असताना पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 6 धावा आहेत. हो फटका केला आहे. फटका फसलाय हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता. कॅच घेणं गरजेचं होतं कारण ही कॅच नाही तर हा मोठा खेळाडूची कॅच होती हरीश याची. आजच्या मॅचमध्ये ज्याने नाबाद 44 धावा कुठल्या होत्या तो हरीश होता. आम्ही लोक फिल्डिंग करतो. पुढील बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. हो यावेळी आता मात्र डॉट बॉल आहे इथे. अगदी आपण पाहिला तर डॉट बॉलची केली जाते समाप्ती. अंतिम बॉल या ओव्हर मधील बाकी असेल. 8 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय बॅटिंग करत असताना. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 16 धावा पूर्ण करायच्यात. कमी केला तर पुढील ओव्हर मध्ये तुमचा रिक्वायर्ड रन रेट अगदी झपाट्याने वाढेल. फटका खेळलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक केला जातोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. 2 धावा या बॉल वरती मिळाल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 10 धावा. आता मात्र 12 बॉल 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे. थँक्यू विजय. चला टायमरवरती लक्ष द्यायचं आहे. टायमर ऑन आहे लक्षात घ्या. चौक मास्टर टायमर ऑन आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत यावरती लक्ष द्यायचं आहे. पाणी द्या ना पाणी. साधा चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये जर तुम्ही बघितला तर तुमचा रन रेट होता रिक्वायर्ड रन रेट 16चा. आता मात्र अगदी झपाट्याने वाढलाय आणि जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 18 वरती. आता तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये 18 धावा कराव्या लागतील. खरं या मला डू ऑल डाय ती स्थिती मैदानामध्ये आहे. जिंकाल तर सेमीफायनलमध्ये खेळाल, हाराल तर कंपल्सरी तुम्हाला घरी जावं लागेल.
पाहायचं आहे कुठला संघ पुढे, कुठला संघ सेमी फायनल चा तिकीट अगदी आपल्या नावावरती करेल. 18 बॉल 54 धावा, 54 धावा 18 बॉल. गोलंदाजी मार्गवर जोसेफ याला आपण बघतोय. जोसेफचा पहिला बॉल आडवा बॅटने खेळला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक आहे तर सिंगल पूर्ण केली जाईल. पण जास्तीत जास्त हरीशला स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत मैदानामध्ये हरीश आहे तोपर्यंत या 54 धावाही कमी पडू शकतील. मात्र त्या प्रकारची बॅटिंग हरीशला करावी लागेल. आता पण सिद्ध करण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत करावी लागते आणि ती मेहनत आता मात्र हरीशला करावी लागेल. स्वतःलाही सिद्ध करा आणि आपल्या संघालाही पुढे नेऊन ठेवा. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या बॉलवरती मिळाल्या जात आहेत 2 धावा. चांगली बॅटिंग करावी लागेल. पण आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण डासाळलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे मात करा की जिंकलं तरी इतिहास आणि हारलं तरी इतिहासच घडला पाहिजे. तो इतिहास तुम्हाला घडवावा लागेल आणि तो इतिहास घडवण्यासाठी मात्र इथे फलंदाज महत्वपूर्ण विकेट. हरीश बॅक टू द पवेलियन. हा फलंदाज बाद झाला होता. नंतर 45चा खेळाडू तुम्ही रिटायर करू शकताय. दोन्ही खेळाडू एकदाच बाहेर येऊ शकणार नाहीत, लक्षात घ्या. काही नियम आहेत मित्रांनो आणि त्या नियमांचे पालन करणं खूप गरजेचं आहे, कारण काही नियम क्रिकेटचे आहेत, काही नियम आपल्या आगरीकुली समाज मंडळाचे आहेत आणि त्या नियमांचं पालन तुम्हाला करणं अगदी गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण विकेट गमावले. हरीश बाद झालाय. आता मात्र 50% तर मी म्हणेन चौक संघ हा सामना इथे जिंकलाय, कारण महत्त्वपूर्ण विकेट जो हरीश होता त्या हरीशला बाद करण्यामध्ये मात्र यशस्वी झालेत. 1 शॉट आहे पहा, आधीच दुकाळ आणि त्याच्यात अजून एक धाव कमी. संघाची धावसंख्या पुढे पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय अतुल याला. रिटायर्ड झालाय दिनेश आणि त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज अतुल जातोय. उलटा गोल होता खेळलाय गॅप मध्ये चेंडू 1 बाउन्स सरळ 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 सीमा रेषेच्या बाहेर. बॉल घ्या दुसरा. मॅच लवकरात लवकर आपल्याला चालू करायच्यात, लक्षात घ्या. 5च्या आतमध्ये इथे आपल्याला मॅच संपवायचे सर्व, त्यामुळे विनंती असेल वेळ जास्त खर्च करू नका, कारण 5 नंतर या गावामध्ये या लोकांचे उपवास चालू आहेत आणि या चर्चमध्ये त्यांचा कार्यक्रम असतोय.
आणि त्यासाठी आपल्याला फक्त कॉमेंट्री करण्यासाठी 5 वाजेपर्यंत संधी आहे. त्यानंतर इथे कॉमेंट्री अलाउड नसेल, लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर हे सामने इथे संपवायचे. त्याला मॅच बॉल आलाय. मॅच ऑन इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जोसेफ हो आडव्या बॅटने केलेला आहे. पुन्हा एकदा शतरक्षक मिड विकेटमध्ये आहेत, सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करतायत. सिंगल डबलने आता काही होणार नाहीये, कारण तुम्हाला आता लक्ष्याकडे पोहोचायचं आहे. तर तुमचा जो विमान मैदानामध्ये लँड आहे त्याला आता मात्र हवेमध्ये उडवावं लागेल. आता उर्वरित 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच मरीना 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 थँक्यू. खरंच 20 धावा धावबळ गर्दी लागल्या गेल्यात आणि आता 12 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे. 22ची सरासरी आहे. घेऊ एक छोटासा ब्रेक, कारण झालाय मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक. तुझा सांग माना तू माझ्या कमल फुला कव विसरू नको मला, मी सोडणार नाही बघ तुला. तू माझ्या कमल फुला कव विसरू नको मला, मी सोडणार नाही बघ तुला. तुझ्याशिवाय नाही माना पडे चेन, एक दिस कल्लीच नाही ते काळजाचं होते मेन. खरोखर मी हे रावल्याव तुझे मायेन, तुझे नादान मी सल्ल्याव माझे फ्रेंड. मरीना 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 खरंच मी तुझा सांग माना. 12 बॉल आणि 44 धावा. लक्ष खूप मोठं आहे. ओव्हरमध्ये आता 22 धावा तुम्हाला कराव्या लागतील. कारण बॅटिंग केले 2 षटकांमध्ये फक्त 10च्या सरासरीने बॅटिंग केले. जिथे पहिल्या ओव्हरपासून 16च्या सरासरीने बॅटिंग करायची होती तिथे आता मात्र शेवटच्या 2 षटकांमध्ये 22ची सरासरी आहे. पहिलाच बॉल खराब हाताळला जातोय. गोलंदाजची मार्गवर गोलंदाज तुफान येतोय. तुफान या फलंदाजाने आक्रमक बॅटिंग केली होती. तुफान आणि हिलरी या 2 फलंदाजाने जे बॅटिंग केलं अप्रतिम, अगदी पाहिलं तर ताबडतोब बॅटिंग त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यामुळे एवढा मोठा विशाल लक्ष हा नक्कीच जाणकारी मुर्दा या संघाच्या समोर ठेवला गेला होता. एका साईडला आपण पाहिला तर अगदी टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम या बांदर गावामध्ये या सर्व बांदरच्या आमच्या लाडक्या सर्व प्रेक्षकांसाठी हा क्रिकेटची मेजवानी आहे. पहा, या मैदानामध्ये तुम्ही आलात, या 40+ क्रिकेटमध्ये जर तुम्ही आलात तर आलेला प्रेक्षक कधी उपाशी जात नाही. कारण 40+ क्रिकेटची हीच खासियत आहे की सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळी चहा, ही 40+ क्रिकेटची खासियत आहे. अगदी आलेल्या प्रेक्षकालाही पूर्णपणे जेवणाची मेजवानी इथे दिली जाते. अप्रतिम आयोजन आहे बँदर मास्टर या संघाचा. कालच्या दिवसापासून अगदी कुठल्या गोष्टीची कमी पाहायला मिळाली नाही आणि जिथे कमी तिथे आमचे भाऊ नक्कीच उपस्थित आहेत. कुठलीही गोष्ट असू दे मात्र लगेच आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र करत आहेत संजय डोगरा सर. अगदी आपण पाहिला तर या मैदानापासून ज्याने या भाईंदर परिसर या संघासाठी ज्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त कामगिरी असते
कालच्या दिवसापासून मी स्वतःहून बघतोय इथे अगदी आपण पाहिलात तर पाण्यापासून अगदी थंडपर्यंत सर्व गोष्टी आमच्यापर्यंत देण्याचं काम मात्र संजय सर करतायत. त्यावेळी फटका चांगला आहे. एक सिंगल फक्त मिळाली त्याला. 5 सिंगल डबल इक्के दुक्के से कुछ नहीं होने वाला है. जीतना है तो चौका और छक्का मारो. चौकार आणि षटकार आता तुम्हाला मारावेच लागतील जिंकायचं असेल तर. अंतिम 9 बॉल बाकी आहेत. तुफान यावेळी फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मधून चेंडू जातोय सरळ सरळ 1 बाउन्स. चौकार. तू माझ्या कमल फुला कव विसरू नको मला मी सोडणार नाही बघ तुला तू माझ्या कमल फूल. तांगडी जय. पुढील बॉल. हो यावेळी काय केलं गेलंय. लाईन चुकीचे आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. आज समांतर करतायत आणि सांगतायत अवांतर बॉल आहे. अवांतर दाबेने धावपळ पुढे सरकला गेलाय. 29 धावपळकरती लागले आहेत. पहा आता अजूनही अर्धा पल्लाही पूर्ण झाला नाहीये. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये अजूनही 35 ची गरज आहे. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. पुन्हा एकदा खराब बॉल इथे हाताळला जात आहे. पहा या गोलंदाजाकडे वेग चांगला आहे. ऍक्शन चांगली आहे. मात्र टप्पा चुकीचा आहे. लाईन चुकीची आहे. आणि ज्याचं कारण आपण पाहिलं तर हे 2 अवांतर इथे पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल केला गेला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आज हे चौक संघाने काय केलंय तर आज चौक संघाचं कौतुक करावं लागेल. पहा गोलंदाजी चांगली आहे. फलंदाजी चांगली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्षेत्ररक्षण. त्यामध्ये एक सर्व काम आज चौक संघाने चांगलं केलं आहे. आता नेक्स्ट टुर्नामेंट मला वाटतं तुषार सर चौकला आहे. कारण काही कारणास्तव राई संघाची जी टुर्नामेंट होती ती पुढे ढकलण्यात आली आणि आता नेक्स्ट टुर्नामेंट ही चौक संघाची आपल्याला पाहायला मिळेल. नको मला मी सोडणार नाही बघ तुला तुला बघितू सुटाय तोंडाला अजून भरपूर काय चित्र आवडी झालेली हाय माझी जवानी कव हिरवे पावत्याची मी 6 बॉल 28 धावांची गरज आहे. 6 बॉल 28. तुझे नावाशी रात्रीच गाईन गाणी 6 बॉल 28 धावांची गरज आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा. मॅच लगेच ऑन करायचे. चौक मास्टर तुम्ही पहा 3 षटकं अगदी टायमात पूर्ण केले त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं खूप धन्यवाद. मात्र अंतिम षटकही लवकरात लवकर संपवलात तर आयोजकांना त्यासाठी तुमचा सहकार्य नक्कीच लाभला जाईल. अंतिम षटक आहे. 6 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. हिलरी येते ज्याच्या बॅटमधून तुफानी बॅटिंग आपण बघितली होती. 3 बॉलमध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये पहिला फलंदाज आहे. खराब बॉल आहे पंच आमच्यापर्यंत होतील कारण अगदी आपण पाहिलं तर डबल वाईट आहे हिलरीच्या माध्यमातून. 27 धावांची गरज आहे. 6 मध्ये 27चं समीकरण आहे. 6 मध्ये 4 मोठे फटके तुम्हाला मारायचे. तर हा लक्ष्य जी हिलरीने बॅटिंग केली होती ती बॅटिंग आणि पहिला
खेचलाय, लांब लचक सरळ पाडवलाय, मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. षटकार. मरीना मरीना मरीना, खरंच मी तुझा सांग माना. काय चमत्कारी फलंदाजी पाहायला मिळेल काय? 5 चमत्कार केला तर नमस्कार मिळेल, मात्र चमत्कार करणं गरजेचं आहे. 5 बॉल 21 धावा. सरळ बॅटने 20 मध्ये घोडीच्या वेगाने येतो चेंडू, सरळ 4-4 चौकार. ओ माझ्या कमल फुला, कव विसरू नको मला, मी सोडणार नाही बघ तुला. अप टेन्शन, अप टेन्शन. 17/17. 4 बॉल 17 धावा. क्रिकेटमधील अशुभ आकडा आहे 17चा. मात्र पाहायचं आहे 17 वरती बसेल का कोणाला खतरा. क्रिकेटमधील अशुभ आकडा म्हटला जातोय 17 या धावसंख्येला. मात्र पाहायचं आहे. हो यावेळी पटका खेळलाय, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक करताय चुकी, आणि चुकीला नाही दिली जाणार क्रिकेटमध्ये माफी. चौकार. थँक्यू डीजे. 3-13 कोणाचा वाजेल या 3-13 वरती डंका. 3 बॉल 13 धावा. या मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंत केले की काय? या बॉल वरती पूर्णपणे भवितव्य असेल. आता मात्र एक मोठा टेन्शन आहे. खराब बॉल होता मात्र नशीबवान असेल तो शॉर्ट लेगचा खेळाडू. 1+1 2 धावा. 3 बॉल आणि 11 धावा. आज जर वाईट वर चौकार गेला असता तर मात्र काहीतरी विचित्र चित्र पाहायला मिळालं असता. 3 बॉल 11 धावांची गरज आहे. हिलरी जेवढे रन बनवले तेवढे देईल काय? 3 बॉल 11 धावा. फटका खेळलाय, सिंगल पूर्ण केला जाईल, दुसरी घेण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे पूर्ण करतील काय? फलंदाज इथे बाद होते. मात्र ज्याने षटकार मारले, ज्याने चौकार मारले, तो नाव स्ट्राईकला का आहे हा एक प्रश्नचिन्ह आहे. थँक्यू डीजे. आकाश कॅमेरामॅन आकाश किधर है भाई तू? आकाश नाही तो प्रिन्स आहे. हा तो नदीला गेला. तो बघा तिकडे आहे. तो सांगतो मग तुम्ही बघितलं त्याला. संघाची धावसंख्या 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये धावांची गरज आहे 10. 2 बॉल मध्ये 10 धावा. 10 धावा 2 बॉल 56 धावा. संघाची धावसंख्या आपण बघतोय 54. 2 बॉल आणि 10 धावा. 2 मोठे फटके. आता मात्र जिंकण्यासाठी मारावे लागतील. फलंदाजी करणारा जाणकारी मुर्दा टीमला. 2 बॉल 10 धावांची गरज आहे. हो यावेळी केलाय. 1 धाव या बॉल वरती मिळाली जाईल. मात्र आता 1 बॉल आणि 9 धावा.
हा 1 बॉलमध्ये 9 धावा मी बघितल्यात कासार वडवलीच्या मैदानामध्ये. 1 बॉल आणि 9 धावा. 1 बॉल मध्ये 10 धावा त्या वेळी केल्या गेल्या होत्या, लक्षात घ्या. 1 बॉल मध्ये 10 धावा. मात्र इथे आता 1 बॉल 9 धावा आहेत. आता मात्र काय केलं जाईल. फटका खेळलाय, फटका सजवलाय. लॉंग ऑन मध्ये संजय आहे, पकडला खेळ आणि जिंकल्या टीम चौक मास्टर हा संघ. थँक्यू जे. चला मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. छान केलं अगदी या मैदानामध्ये तुफानी केली आणि तोच ठरला गेला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हा ते जरा हे करून ठेव. हिलरी ज्याने आक्रमक बॅटिंग केली, छान चांगली गोलंदाजी केली आहे, तो ठरला गेला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यायचं हिलरी. कोणा जास्त द्यायचे मॅन ऑफ द मॅच, कोणा जास्त द्यायचे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे आपण देणार आहोत. मी विनंती करतोय आमचे मान्यवर व्यक्ती ऑस्कर डिसिल्वा सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द डिसोजा, ऑस्कर डिसोजा सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण इथे देतोय. हिलरी या, हिलरी लवकर यायचंय. चला डोंगरी तालुडी संघाचा सचिन गोलसाळवीस याने यायचे, त्यांनाही मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचं राहिलंय. तर सचिन यांना विनंती असेल आपण या. 12 धावा बॅटिंग करीत असताना केल्यात आणि 1 विकेट आपल्या नावावरती गेले, ते ठरले गेले तर मॅन ऑफ द मॅच मिस्टर सचिन. आणि त्यानंतर आपण बघतोय यायचं हिलरी. क्या बात आहे, क्या बॅटिंग आहे, जबरदस्त बॅटिंग ज्याने केली, ते ठरले गेलेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड हिलरी, जबरदस्त बॅटिंग. 3 बॉलमध्ये 3 षटकारांचा विक्रम आज मात्र हिलरीने रचलाय. हिलरी काय म्हणशील, ज्यावेळी मैदानामध्ये उतरला होता संघ अगदी आपण पाहिला तुफान एकटा केला होता, त्यानंतर तुझ्याकडे जिम्मेदारी होती, काय म्हणशील कशी वाटली बॅटिंग करत असताना या मैदानाची आनंद आणि कसा वाटला हा सर्व आयोजन. गेल्या 3-4 टुर्नामेंटमध्ये आमची टीम एकदम बॅकफुटला गेलेली. आज जी टीम आहे संपूर्ण आमची खेळाडू आले तिथे. आता असं वाटत होतं की कोणाला घ्यायचं, ह्याला घ्यायचं की त्याला घ्यायचं. एवढ्या टुर्नामेंट झाल्या ना, 7 जण आले आहेत, 5 जण आले आहेत, असे करून ते आम्ही येऊन खेळत होते. आता प्रॅक्टिसमुळे आमचं यशाचं म्हणजे मेहनतीचं फल भेटलं. असं थँक्यू हिलरी. नक्कीच काही दिवस आज संघ थोडंसं बॅकफूटवरती होता. या सचिन भाऊ आपणास मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथं मान्यवर व्यक्तींच्या शुभ हस्ते आपण देतोय. वेल प्लेड डोंगरी तारोडी संघाचे सचिन. सचिन कसं वाटतंय आयोजन आणि कसं वाटतं नियोजन. नाव द्यायला असतात ते. चला मॅच ऑन होते. एका साईडला आपण पाहिला तर स्थानिक संघ आहे, याच आयोजनाचा आयोजक संघ आपण बघतोय बाईंदर, आणि दुसऱ्या साईडला आपण बघितला तर डोंगरी चारोडी. या 2 संघादरम्यान हा मॅच आपण बघतोय. पण एक संघ असा आहे की ज्याचं आयुष्य या मैदानामध्ये गेलंय, आणि एक संघ असा आहे जो या बाईंदर परिसरामधला आहे. मॅच अगदी टफ फाईट पाहायला मिळेल.
सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण बघतोय पाहतोय अनुभवतोय डोंगरी बाइंदर मास्टर्स आयोजित ही भव्य दिव्य टुर्नामेंट आणि त्यामधील सेकंड राऊंड मधील हा सेकंड मॅच डोंगरी तारुडी वर्सेस बाइंदर मास्टर्स डोंगरीला विचारा कोण चेंज केलं. या दोन संघादरम्यान. चला डोंगरी तारुडी संघ आपला चेंजेस आहे का काही? तेच प्लेअर आहेत. आपण मॅच ऑन करायचे. पहिला गोलंदाजी मार्गवर सज्ज आहेत